आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लाईफबद्दल काय झालेल्या अशा गोष्टी. तर त्या गोष्टीमुळे आज पण मला म्हणजे वाटतं की त्या गोष्टी का झाल्या लाईफमध्ये. सो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लाईफबद्दल काय झालेल्या अशा गोष्टी. तर त्या गोष्टीमुळे आज पण मला म्हणजे वाटतं की त्या गोष्टी का झाल्या लाईफमध्ये. जर आपण सुरुवात करू आपण आपल्या पहिल्या रिलेशनबद्दलचे. सो माझं रिलेशनशिप नव्हतं, मी एक 2-2.5 वर्ष होतो, 3 वर्ष व्हायला आले होते. सो तेवढ्यात माझा ब्रेकअप झाला. सो ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या 1-2 फ्रेंड्सनीच म्हणजे मला खूप मोटिवेशन दिलं की हां बाबा तू कर काहीतरी, तू पण करून दाखव काहीतरी, हां तू पण रिवेंज घे. सो म्हणजे मला त्याने चीट केलं होतं. सो तरी पण मी हार नाही मानली. मी जस्ट 1-2 रील्स बनवले होते असेच. सो ते रील्स त्या टायमिंगमध्ये काय 2-3 हजार व्ह्यू आले होते. सो त्यामुळे सगळे लोक माझ्यावरती हसत होते की तू हे काय करतोय, काय तुझं पागलपण, असं सगळे मला खूप बोलले होते. त्या टाईममध्ये पण मी खूप वाटलं की हा हे काय बोलतात लोक. सो मी सगळे व्हिडिओ वगैरे बनणं सगळं सोडून दिलं. तर काही दिवसानंतर मग मी परत व्हिडिओ चालूच केले. म्हणजे चालू केलं असं जस्ट रँडम. मी तेव्हा सॉन्ग शूट करायचो. सॉन्ग शूट करत असंच व्हिडिओ बनत राहिलो आणि थोड्याच दिवसामध्ये मी अजून म्हणजे मला जास्तच त्या गोष्टीची आवड झाली की हा बाबा चल बनणार. माझे फ्रेंड्स ॲड झाले, असे हे सुदेश असे सगळे फ्रेंड्स खूप सारे ॲड झाले. सो आम्ही कॉमेडी कॉन्टेंट मला एखाद्याने सोल्युशन दिलं की मग तू बरं तुझे व्हिडिओ व्हायरल होत नाही ना, तर तू कॉमेडी कॉन्टेंटमध्ये चाल. सो मी मोटिवेशन म्हणजे तर डिमोटिवेट खूप झालो. मला एक मोटिवेट भेटलं. मी फर्स्ट कॉमेडी व्हिडिओ बनवली. ती कॉमेडी व्हिडिओ माझी खूप व्हायरल झाली. ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि मग त्यानंतर मी चालू केले रील्स, म्हणजे कॉमेडी कॉन्टेंट चालू केले. तर 2022-23मध्ये मी खूप स्ट्रगल केलं. सो तिथं काहीच नाही भेटलं, म्हणजे काहीच हे नाही भेटलं फेम. तर 2024मध्ये मला खूप फेम भेटला. सो त्यानंतर मी रील्स बनवून चालू केले. सो 3 मंथमध्येच मी 10K फॉलोअर्स माझे कंप्लीट केले इंस्टाग्रामवरती. आणि नंतर मी यूट्यूबवरती आलो. यूट्यूबवरती पण काही विषय असे झालेत की मी यूट्यूबवरती पण खूप स्ट्रगल केलं. पण आज माझी ती यूट्यूबची जी आयडी आहे ती चुकून मला पण डाटा त्याचा सगळं डिलीट झाला. ते जे 11,000 सबस्क्रायबर्स होते ते रिमूव्ह झाले. सो खूप फ्रेंड्सने मला धोका तर लय दिलाय. म्हणजे खूप सांगितलं, लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी लास्ट व्हिडिओमध्ये की मला खूप धोका भेटलाय. सो तरी पण आज पण मी शूट वगैरे सगळं जे काय ते जो कॉल करायचे भाई तो आला तर येईल नाही. मी तर कोणाला फोर्स तर नाही करत. सो माझं कशी झालं की मला एक टाइम एवढी गरज होती की माझ्यासोबत व्हिडिओ काढायला पण नव्हतं. सो मी अशा बारक्या पोरांना व्हिडिओ घेऊन व्हिडिओ चालू केले होते बनवायला. तर त्या टाइममध्ये मला फेम नव्हता भेटत. सो तरी माझ्यासोबत खूप मला लोक बोलतात. आज पण मला लोक बोलतात की तू हे काय करतो, तू सोडून दे. बट नाही, जे यात आवड आहे त्या गोष्टीमध्ये मी पुढे आणणार. आणि माझा स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की मी हा काय करू शकतो. दुसऱ्यांचं बघून नाही करत आहे. स्वतःला काहीतरी वाटतं करावं. सो त्याबद्दलच मी इथं करतोय काहीतरी. आज पण बघू शकतो तुम्ही, मी आज पण एकटाच आहे ह्या गोष्टीत की मला पण काहीतरी करायचं आहे, काहीतरी. खूप मी माझ्या घराच्या खालचीच म्हणजे काही बारके लहान पोर आहेत. सो ती लोक मला खूप प्रेम देतात माझ्या ह्याला. मला बोलतात तू व्हिडिओ वगैरे सगळं मस्त बनवतो. तर त्यांनी तर खूप सपोर्ट केला मला. सो तुम्ही पण सपोर्टच करत राहा आणि कोणाचं वाईट बघू नका आणि सपोर्ट द्या आपल्या माणसाला, त्याला खूप प्रेम द्या. सो माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट द्या गाईज, कारण की मी 2 मंथ झाले खोलले. सो त्यावरती मग 1,500 आता टोटल होतील सबस्क्रायबर्स. सो सपोर्ट द्या आपल्या यूट्यूब चॅनल. लवकरच आपण 10K लवकरच कंप्लीट करू आणि इंस्टाग्रामवरती 60K फॉलोअर्स लवकरच गेन करू. सो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. ज्यामध्ये सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. सो बाय.